राघवी ज्ञान नमोता जाते गए अरहंता परिमंगल करी महाग्रंथ कर्ण कोटा जाते मिले समाज सब सारे निज पदरा। मोक्ष मार्ग प्रकाश आचार्य पंडित तोडरमल्लीने दिलेला हा ग्रंथ आहे। पाचवा अधिकार विविध मत समीक्षा। बहुविधी मिथ्या गहन करी मलिन भयो भाव साको बोध भाव वे सहज रूप जड़ता। धर्माचं अन्यथा स्वरूप। धर्म त्याला प्राप्त करायचे आणि पहिल्यांदा काय केलं पाहिजे? धर्माचं स्वरूप जाणलं पाहिजे। ज्याला जे प्राप्त करायचं, ज्याला सोनं प्राप्त करायचंय त्याने काय केलं पाहिजे? पहिल्यांदा सोन्याचं स्वरूप जाणलं पाहिजे। त्याशिवाय सोन्याच्या नावावर पितळ प्राप्त करेल। धर्म प्राप्त करायला निघाला आणि धर्माचं स्वरूप माहीत नाही तर तो काय प्राप्त करणार? पुढे बसा, खूप मागं बसलाय, पुढे या। त्याला तर ज्याला धर्म प्राप्त करायचा आहे त्याने पहिलं काम धर्माचं स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे। कोणाकडून? ज्याने धर्म केलेला प्राप्त केलेला आहे तसे अरिहंत भगवान, पंचपरमेश्वरी भगवान, जे धर्माचे प्रणेते आहेत, जे धर्माचे नेते आहेत ना, त्यांनी धर्माचं स्वरूप काय सांगितलं आहे हे जर जिज्ञासा बुद्धिपूर्वक जाणणार नाही, त्याची अंतरंगातून जिज्ञासा उत्पन्न होणार नाही तर तो धर्माचं स्वरूप आजपर्यंत जाणलं नाही त्या ठिकाणी तर धर्म प्राप्त पण झाला नाही आणि अजून पण धर्माचं स्वरूप जाणणार नाही। मनमानी करेल, आपल्या मनाने ज्या रूढी वगैरे चालत आलेल्या आहेत त्याला धर्म मानून बसे, हे करणं म्हणजे धर्म, ते करणं म्हणजे धर्म वगैरे, तर त्याला धर्माची प्राप्ती होऊ शकणार। धर्म प्राप्त करण्यापूर्वी धर्माचं स्वरूप जाणणं आवश्यक आलं लक्षामध्ये। आणि ते पण ज्याने धर्म प्राप्त केलेला आहे आणि त्यांच्याकडून म्हणजे अरिहंत भगवंताकडून। म्हणून धर्मामध्ये, धर्म प्राप्त करण्यामध्ये अरिहंत भगवंताची देशनाच निमित्त पडते, दुसरं कोणाचीही देशना निमित्त पडू शकत नाही, हे निश्चित आहे। कोणा नाही, त्या देशनेला किती महत्त्व आहे, कारण धर्म प्राप्त करायचं याला। मग धर्म प्राप्त करण्यासाठी काय महत्त्वाची गोष्ट आहे? देशना। आणि कोणाची? अरिहंत भगवंताची। ही जिनवाणी आहे, ही अरिहंत भगवंताची देशना म्हणजे हे अरिहंत भगवान आहे, हे लक्षात घ्या। असं स्पष्ट सांगितलं सागर धर्मामृतमध्ये त्या ठिकाणी। जे जिनवचन आहे, जिनवचन आणि अरिहंत भगवंतामध्ये अंतर नाही। नियमसारमध्ये पंचपरमेश्वरीमध्ये आणि अरिहंतामध्ये तो मिथ्या दृष्टी आहे। कलेशाला कलेश हां अरिहंताचं वचन आणि सागर धर्मामृतमध्ये स्पष्ट दिलं त्या ठिकाणी की त्या ठिकाणी हां साक्षात अरिहंत आहे तरी ही अरिहंत भगवंताची वाणी हे जिनवाणी आहे, हे अरिहंत भगवानच आहे। दोन्हीमध्ये भेद नाही। शुद्ध भक्ती केली आणि अरिहंत भक्ती केली एकच आलं लक्षामध्ये। हे यजनते श्रुतम भक्त्याचे यजन अंजसा जिनम असा श्लोक आला त्याच्यामध्ये सागर धर्मामध्ये। हे यजंती श्रुतम भक्त्या
ते यजंती अंजसा जिनम. कारण दुसरी गोष्ट सांगितली की श्रुत आणि अर्यंत भगवान याच्यामध्ये फरक नाही. आणि हे अर्यंत भगवान आहे. जिनेंद्र भगवंताचं वचन म्हणजे साक्षात अर्यंत भगवान आहे. अशा प्रकारे या वचनाची आराधना करेल, उपासना करेल तर अर्यंत भगवंताची उपासना आहे. आणि ही वाणी आहे ना, साक्षात जरी अर्यंत भगवान पाहिले तरी त्यांची वाणी दुसऱ्या कानामध्ये शिरत नाही आणि त्याच्यावर विचार करत नाही तर दर्शन प्राप्त होतं. कुठेही जावं अर्यंत बघा. हा ते हृदयामध्ये श्रद्धा, ती वाणी आधी कानामध्ये शिरेल आणि मग श्रद्धा होईल ना. जर कानामध्ये शिरली नाही तर श्रद्धा कशाचं करणार. या ठिकाणी अर्यंत भगवंताची वाणीचं प्राशन करेल. या ठिकाणी किती महत्व आहे. प्राशन करायला मिळणं नाही ना. अजर अमर बनायचं असेल तर अमृत प्राशन करावं लागेल. तसं या ठिकाणी अमृत मिळणं महादुर्लभ आहे. बघितलं पण नाही, प्राशन केव्हा करणार. तसं या ठिकाणी जे जिनवचन हे अमृत आहे. हे जर प्राशन करेल तर अजर अमर बनेल. असं आहे हे जिनवचन. जिनवचनाचं महत्व लोकांना नाही. अर्यंत भगवान बाहेरून किती अर्यंत भगवान मिळाले पाहिला आणि निघून जाईल, त्याला नाही समजून उत्पन्न होत. जो वाणी ऐकून ग्रहण करेल असं सांगितलं ना त्याने. अर्यंत भगवंताच्या 12 सभेमध्ये जाऊन बसेल, वाणी कानामध्ये पडेल. त्या ठिकाणी नंतर भले कालांतराने विचार करेल. हा 50 वर्षाने नंतर स्मृती त्याला जागृत झाली त्या ठिकाणी की अर्यंत भगवंताने समोशरणामध्ये असं सांगितलं होतं, तसंच आहे. तर सम्यक दर्शन सगळं होऊन जातं त्या ठिकाणी. परंतु जाऊन देशना ऐकेल तो. देशेचं महत्व आहे. देशना म्हणजे अर्यंत भगवान. हे शास्त्र म्हणजे अर्यंत भगवान आहे. लक्षात घ्या किती महिमा आहे याची त्या ठिकाणी. तर आपण एक महत्वाचा पॉईंट त्याच्यावर आपण चर्चा करत होतो. प्रमाण ज्ञानाचं ते कारण आहे. पर्यंताचं ज्ञान तर प्रमाण आहे. पर्यंताची वाणी पण प्रमाणभूत आहे. परंतु तू तुझं ज्ञान त्या वाणीला झेलून प्रमाणभूत कर. आपलं ज्ञान प्रमाणभूत करणं महत्वाचं आहे ना त्या ठिकाणी. पान नंबर 158. तथा व्रतादि रूप शुभोपयोग ही से देव का बंध मानते हैं और उसी को मोक्ष मार्ग मानते हैं. तो बंद मार्ग और मोक्ष मार्ग को एक किया परंतु यह मिथ्या है. तर हे फार महत्वाचं आहे. काय सांगितलं. व्रतादी रूप शुभोपयोग. व्रतादी रूप आदी व्रत आदी याने व्रत, उपवास, नियम, संयम, तीर्थयात्रा, जप, तप, दया, दान याच्याद्वारे कशाचा बंध होतो. देवाचा बंध होतो. देवादिका बंध मानते हे. ठीक आहे. याच्याद्वारे देवादिकाचा बंध आम्ही पण मानतो. और उसी को मोक्ष मार्ग मानते हैं. कोण. श्वेतांबर. आपण नाही. दया, दान, व्रत, उपवास, संयम, नियम, मंदिरात आलं, पूजा केली, शास्त्रोपाध्याय केला त्या ठिकाणी याच्या हे पुण्यबंधाचं कारण आहे. याच्यामुळं देवची प्राप्ती होते. और उसी को मोक्ष मार्ग मानते हैं. त्याला मोक्ष मार्ग मानतात. सो बंद मार्ग मोक्ष मार्ग को एक किया. तत्वामध्ये किती चूक झाली. बघा हे कोण मानतात. श्वेतांबर. आपण नाही मानत. ज्याच्या अंतरंगामध्ये अशी मान्यता आहे की मी देवळात जातो, पूजन करतो, शास्त्रोपाध्याय करतो, म्हणजे मी मोक्षमार्गस्थ झालो, म्हणजे मी धर्म केला त्या ठिकाणी, तर तो श्वेतांबर मतापासून अलग नाही. आलं लक्षामध्ये. हे प्रायान दिगंबर जैनिकला उत्पन्न होऊन देखील 99% लोकांची मान्यता अशी आहे. 99% लोकांची मान्यता या ठिकाणी. बस मी वैयावृत्ती केलं, मुलींच्याकडे गेलो, मुलींना आहार दिला, मी धर्म केला. ते स्वतःला लगेच तत्काल धर्मात्मा मानायला लागतात. पण धर्म आतमध्ये आत्म्यामध्ये प्रगत होतो. त्याचं स्वरूप काय आहे हे माहीत नाही. त्याने काय केलं. बंध मार्गाला मोक्ष मार्ग मानला.
सोमवार निर्जरा अलग वस्तू आहे. सोमवार निर्जरा मोक्षतत्व अलग आहे आणि आश्रवबंध अलग आहे. मन वचन कायाच्या जेवढ्या मूळ क्रिया आहेत त्या आश्रवबंधाचं कारण आहे. म्हणजे त्या शुभ असो किंवा अशुभ असो. तो बंध मार्ग आहे. बंध अधिकार वाचा ना संहितार मधला बंध मार्ग. द्विधा कृत्य त्या ठिकाणी द्विधाकरण याला खूप महत्व आहे जैन धर्मामध्ये. भेद विज्ञान द्विधाकरण बंध आणि ज्ञान, बंध आणि आत्मा याच्यामध्ये द्विधाकरण करणं आवश्यक आहे. कशाच्याद्वारे? लक्षणाच्याद्वारे. बंधाचं लक्षण आणि आत्म्याचं लक्षण याच्याद्वारे त्याच्यामध्ये भेदज्ञानाची प्रज्ञाक्षीणी टाकून त्या ठिकाणी द्विधाकरण करणं महत्वाचं आहे. बंध मार्ग दुःखाचं कारण आहे, संसाराचं कारण आहे. ज्या मार्गाने बंद होतो, ज्या परिणामाने बंद होतो, तो परिणाम कधी धर्म होऊ शकत नाही. धर्म कशाने होतो? परिणामाने होतो ना. पुण्य पण परिणामाने, पाप पण परिणामाने. ज्या परिणामाने बंद होतो तो परिणाम कदापि धर्म होऊ शकत नाही. तो परिणाम ध्येय आहे. अशा प्रकारे परिणामाची ओळख करणं आवश्यक आहे की जी अनादिकालापासून या जीवाने केलेली नाही. कोणते परिणाम स्वर्गाचं कारण आहे, कोणते परिणाम नरकाचं कारण आहे, कोणते परिणाम धर्माचं कारण आहे, कोणत्या परिणामाने बंद होणार, कोणत्या परिणामाने बंधातून मुक्त होणार याची निश्चिती केल्याशिवाय ज्या परिणामाने बंधातून मुक्त होईल तो परिणाम धर्म आहे, त्याची ओळख करायची. ज्या परिणामाने बंद होणार नाही तो परिणाम धर्म आहे. जो स्वाश्रित परिणाम आहे त्याने बंद होणार नाही तो धर्म आहे. जितके म्हणून पराश्रित परिणाम आहे ते बंधाचं कारण असल्या कारणाने, ते संसाराचं कारण असल्या कारणाने तो धर्म नाही, अधर्म आहे. श्रद्धेमध्ये त्या ठिकाणी त्याला येता शुभाशुभ भाव त्या ठिकाणी याच्यामध्ये मग तो लगेच म्हणेल मग आम्ही नाही पूजन करणार नाही, आम्ही शास्त्र वाचणार, त्या ठिकाणी आम्हाला काही दम देतो काय पूजा करणार नाही वगैरे, नको करू. त्याच्यातून काय बिघडणार आहे? पहिले मिथ्या दृष्टी होता, अजूनही मिथ्या दृष्टी राहिला. पहिली अनंत संसारी होता, अजूनही अनंत संसार राहिला. बस शुभभाव सोडून अशुभावामध्ये गेला तर तुझी दुर्गती होईल इतकाच फरक राहिला. पण अनंत संसारी तो अनंत संसारीच राहिला ना. मोक्षमार्ग थोडा सुरू झाला. आहेत की चारी गती दुर्गतीच आहे. फरक त्या ठिकाणी जो त्या ठिकाणी मोक्षमार्ग सुरू व्हायला कारणभूत होतं त्याचा त्यांनी विचार केला नाही. इथपर्यंत येऊन देखील तो जसा पहिला होता तसाच राहिला त्या ठिकाणी. तर नुकसान फायदा होतो. निश्चयाचा उपदेश दिला तर लोक स्वैराचारी होतील. त्याच्यासाठी निश्चयाचा उपदेश दिला तर लोक स्वैराचारी होतील. तर त्या ठिकाणी तर एखादा स्वैराचारी होईल पण बहुसंख्य जीवांना आत्मस्वरूपाचा यथार्थ भावून होऊन त्याला धर्म प्रगट होईल त्या ठिकाणी. असं आहे ना त्या ठिकाणी. जो स्वैराचारी बनेल तो स्वतःच्या कारणाने बनलेला आहे. आधीच स्वैराचारी होता आणि आता पण स्वैराचारीच राहिला. त्याने यथार्थ विचार न केल्यामुळे त्याची चूक आहे ना त्या ठिकाणी. तर प्रश्न आपला काय चाललेला होता की जो बंद मार्ग आहे तो मोक्ष मार्ग कधी होऊ शकत नाही. जे स्वर्गाचं कारण आहे ते मोक्षाचं कारण कधी होऊ शकत नाही. हे येणार आहे मुख्य मार्ग प्रकाशामध्ये पुढे येणार आहे. गदा अगर मिश्री खा करके मरे तो आदमी तो मिश्री खाना छोडे नाही. गाढव आहे ते साखर खाल्ल्याने मरतं म्हणून आपण काही साखर खायची सोडून देतो का? तसं निश्चयाचा उपदेश केल्याने अज्ञानी स्वैराचारी बनतो म्हणून ज्ञानी काही तो उपदेशाचा त्याग करेल काय? त्याचं तर त्याच्यामध्ये हित होणार आहे. प्रश्न आपला काय होता की ज्या मार्गाने हे निश्चित करा मोक्ष मार्ग काय आहे. या भवात निश्चित करेल तर या भवात नाही पुढच्या भवात तर तो यथार्थ मोक्ष मार्गावर आरूढ होऊ शकेल. पण मोक्ष मार्गच नाही समजला तर अजून अनंत भवांमध्ये त्याला माहितीच नाही मोक्ष मार्ग. पुढच्या भवात पण माहीत नाही तर तो कशावर आरूढ होणार? तर ज्या मार्गाने स्वर्गाधिकाचा बंद होतो, ज्या परिणामाने स्वर्गाधिकाचा बंद होतो, जे स्वर्गाचं कारण आहे ते मोक्षाचं कारण कधी होत नाही. जे मोक्षाचं कारण आहे ते स्वर्गाचं कारण होत नाही. कोणी म्हणेल त्या ठिकाणी की जे मोक्षाचं कारण आहे त्याच्यामध्ये स्वर्गाचं कारण येऊनच जाईल. पण कारण भिन्न आहे ना. स्वर्गाचं कारण भिन्न आहे आणि मोक्षाचं कारण भिन्न आहे. दोघांचं कारण एक असू शकणार नाही. जव आणि गहू
मिक्स करून जर त्या ठिकाणी आपण पेरले तर सगळे गहूच उगवतील की नाही? नाही उगवणार. मिक्स करून त्याचं पुण्य राग आणि वितराग भाव मिक्स करून पेरला तर त्याच्याद्वारे सगळा वितराग भाव उगवेल का नाही? नाही. त्या ठिकाणी जेवढे गहू आहेत तेवढेच गहू उगवतील, जेवढे गहू आहेत तेवढेच गहू उगवतील. तसं जेवढा राग आहे तो बंधाचंच कारण आहे, जेवढी वीतरागत आहे ते मुक्तीचं कारण आहे. वीतरागतेच्याद्वारे वीतरागताच उत्पन्न होणार आणि रागाच्याद्वारे रागभावच उत्पन्न होणार. तेनांशेन तू रागा तेनांशेन बंधनम अस्ति. पुरुषार्थी उपायामध्ये 213वा श्लोक दिले ना. जेवढ्या अंशाने राग आहे, जेवढ्या अंशाने पुण्य आहे, जेवढ्या अंशाने शुभभाव आहे, तेवढ्या अंशाने बंध आहे. आणि जेवढ्या अंशाने वीतरागत आहे तेवढ्या अंशाने तो मुक्त आहे. आत्ता पण जेवढ्या अंशाने वीतरागता तेवढ्या अंशाने मुक्त, जेवढ्या अंशाने सम्यज्ञान तेवढ्या अंशाने मुक्त, जेवढ्या अंशाने राग तेवढ्या अंशाने बंद, जेवढ्या अंशाने राग तेवढ्या अंशाने बंद, जेवढ्या अंशाने सम्यक चारित्र तेवढ्या अंशाने मुक्त. म्हणजे वीतरागता मुक्तीचं कारण आणि शुभाशुभ भाव दोन्हीही बंधाचं कारण. म्हणून तर जैन धर्म शुभाशुभ भावाचा नाश करून असं दिलं ना त्या ठिकाणी षोडशकाल पूजेमध्ये. सुरुवातीला जय मलेच्या शुभाशुभ नाशिके तेच आहे. हां नाशिके शुभाशुभ भावाचा नाश केला असताना धर्माची प्राप्ती होते, म्हणजे मोक्ष मार्गाची प्राप्ती होते. हां पाप पुण्य नाश तरी ज्ञान भावी परका. हां चतुर्गती चोडच कारण भाव. चतुर्गती भाव भ्रमणाचा नाश करतो, पुण्य पापाचा नाश करून तो त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती करतो. म्हणजे पुण्य आहे तो धर्म नाही याची पहिल्यांदा निश्चिती करा. जमीन आसमानाचं अंतर आहे पुण्य आणि धर्म. याच्यामध्ये किती अंतर आहे? निगोध आणि सिद्ध भगवान एवढं अंतर आहे. आणि लक्षामध्ये पुण्य कितीही केलं त्या ठिकाणी तरी त्या ठिकाणी तो अजर अमर अवस्था प्राप्त करू शकत नाही. पुण्याचा जास्तीत जास्त भोगण्याचा काळ सांगितलं ना 15 कोडाकोडी सागर. मती मोहित होते आणि ते पुण्य आणि आता 15 कोडाकोडी सागराचा आहे पुण्याचा काळ. आणि हा भोगतो किती? 2,000 सागर. 15 कोडाकोडी सागर कोणीकडे आणि 2,000 सागर कोणीकडे त्या ठिकाणी. बाकीचं मग बांधलेलं पुण्य काय होणार? एक्सपायर होऊन जाणार. किती पुण्य साठवलं तर ते एक्सपायर होऊन जातं, भोगू शकत नाही त्या ठिकाणी. आणि मग नियमाने कुठं जाणार? निगोदामध्ये जाणार. ज्ञानीला पण पुण्य बांधलं गेलं तो पण भोगू शकत नाही, अज्ञानी पण भोगू शकत नाही, तो निगोदामध्ये जातो. ज्ञानीने कदाचित बांधलं पुण्य तरी तोही भोगू शकत नाही, त्याच्या आधीच तो सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्षाला निघून जातो. पुण्य एक्सपायर आहे त्याला त्या ठिकाणी, एक्सपायरी आहे त्या ठिकाणी, भोगू शकत नाही. हा इतक्या काळपर्यंत इतकं बांधलं किती बांधलं. हां तेवढं भोगून नाही, ते संपण्याच्या आधी 15 कोडाकोडी सागराचं बांधलं. आणि कृतपर्याचा काळ घेऊन अधिक 2,000 सागर. 15 कोडाकोडी सागर मंदा अक्षर लिहा. 15 कोडाकोडी सागर किती आहे? 15 कोडाकोडी तर देता येते की नाही. आणि 2,000 सागर 2,000 लिहा आणि 15 कोडाकोडी लिहा. 15 कोडाकोडीच्या पुढे 2,000 किती आहे? एवढंच आहे. एवढ्या काळात किती पुण्य भोगेल तो? भोगू शकत नाही, ते एक्सपायर होऊन जातं. म्हणून त्या हां नाही बरोबर आहे. हां अनुभव जास्त बांधतो, परिधान शक्ती जास्त. हां आणि हा प्रकृती हां अनुभव जास्त बांधतो. वरच्या गुणस्थानामध्ये पण अशी स्थिती आहे, अनुभव अधिक बांधला जातो वरच्या गुणस्थानामध्ये. बरोबर. तर कृष्ण काय आला? बंध मार्ग आणि मोक्ष मार्ग लक्षणाच्या द्वारे. लक्षण बंधाचं लक्षण काय? बंधाचं लक्षण काय?
त्याचं लक्षण काय? दुःख, आकुलता. बंधाचं लक्षण आकुलता आहे, अलक्षण आहे. आणि आत्म्याचं कारण त्याच्यामध्ये भ्रम आहे ना, तो बंधाचं कारण आहे. भ्रम त्या ठिकाणी पहिला भ्रम काय आहे की ज्या पर वस्तू आपल्या नाहीत त्याला आपलं मानणं, हा पहिला भ्रम त्या ठिकाणी. आणि दुसरा भ्रम काय आहे? त्याच्यामध्ये हर्ष विषाद मानणं, हा दुसरा भ्रम. हा आहे की नाही बघा, ज्या पर वस्तू आपल्या नाहीत त्याला आपलं मानणं. हे शरीर, घर, दार, स्त्री, पुत्रादी वगैरे हे आपलं नाही त्याला आपलं मानणं, हा पहिल्या नंबरचा भ्रम आहे. आणि दुसऱ्या नंबरचा भ्रम काय? हे प्राप्त झालं मनाप्रमाणे की आनंद मानणं, नाही मनाप्रमाणे प्राप्त झालं तर दुःख मानणं, हा दुसऱ्या प्रकारचा भ्रम आहे. दोन भ्रम आहेत ना या ठिकाणी. त्या भ्रमामुळे शून्य होतो. यदि ज्ञात परिणति ज्ञातात्मा नैव खायिगम तस्य ज्ञानम ती तस्यात्मना क्षायिकम ज्ञानम नैवाति. किसका तथा 42 ना. ससंवेदन ज्ञानम नास्ति तद्भावेन क्षायिक ज्ञानम ज्ञानमेव न उत्पद्यते इति अभिप्रायः. अत अनंत पदार्थ परिच्छित्ति परिणमने अपि ज्ञानम बंध कारणम न भवति न च रागादि हित कर्मोदयो स्थिति निश्चिनोति. रागादिक भावाने बंध होतो त्या ठिकाणी, आणि रागादिक भावाने रहित बनेल तर बंध होणार नाही. रागादिक भाव बंधाचं कारण आहे. जितके रागादिक भाव म्हणजे जितके विकारी परिणाम आहेत ते बंधाचं कारण आहे, ते बंधाचं लक्षण झालं. आणि आत्म्याचं लक्षण, आत्म्याचं लक्षण उपयोग. कोणता उपयोग? ज्ञान उपयोग का दर्शन उपयोग? दोन्ही उपयोग त्या ठिकाणी. दर्शन ज्ञान हे जीवाचं लक्षण. कोणतं ज्ञान दर्शन? मिथ्या ज्ञान दर्शन का सम्यक ज्ञान दर्शन? सम्यक ज्ञान दर्शन. सम्यक ज्ञान दर्शन लक्षण जर जीवाचं केलं तर ते चतुर्थ गुणस्थानापासून वरचे जीव आहेत ते जीव ठरतील आणि मिथ्यादृष्टी जीव अजीव ठरतील. आणि मिथ्या ज्ञान दर्शन जीवाचं लक्षण ठरवतील तर सम्यक दृष्टीपासून चौथ्या गुणस्थानापर्यंतचे वरचे जीव आहेत ते अजीव ठरतील. म्हणजे सम्यक मिथ्या दोन्ही पण नाही. जे ज्ञान सामान्य आलं लक्षामध्ये, जे त्रिकाल ज्ञान सर्व जीवामध्ये आहे ते जीवाचं लक्षण आहे. असं उपयोग लक्षण सामान्य तो ते जीवाचं लक्षण आहे. स्वकीय कर्मोदय कर्म एव च अनुभव त्यामध्ये तो काय सर्व बदलाला प्राप्त होतो. कुलश्रेष्ठांचे दोन हेतू दिले आपल्याला. का प्रथम बंधन करोती जीव का बरे त्यांच्या सर्व बदलाला करतो तिथं घेतलं. मोह राग द्वेष विलक्षण म्हणजे या मोह राग द्वेषाच्या विलक्षण निज शुद्धा तत्व भावना रहित वर्तन योग विशेषेण मूलम दृष्टीवर भवती. हे दुसरं कारण सांगितलं. त्याचा तो आपलं स्वरूप आहे त्यामुळे तो चिंतन आणि म्हणून तो सर्व बदलाला प्राप्त झाला.
त्याला आपलं स्वरूप मानतो. आपल्या स्वरूपाला विसरला, जे आपलं स्वरूप नाही त्याला आपलं स्वरूप मानणं. सत असतोर अविशेषात दृक्षोपलब्धेर उन्मत्तवर. सत आणि असतचा निर्णय केला नाही. जे असत आहे, जे आपलं स्वरूप नाही त्याला आपलं स्वरूप मानलं, म्हणजे आपलं स्वरूप आहे त्याला विसरला. त्याच्यामुळे कर्मबंध होतो आहे. त्या ठिकाणी कर्मबंधाचं कारण काय आहे? त्या ठिकाणी हे शुभाशुभ म्हणून भाव आहे. त्या ठिकाणी पुण्य पापाचे परिणाम आहे. हे सगळे मोहजनित परिणाम आहेत आणि मोहजनित परिणामाच्या द्वारे धर्म होत नाही. मोहाला अलग करे या परिणामापासून माझं स्वरूप मोह होतो आहे, 10व्या गुणस्थानापर्यंत आहे त्या ठिकाणी. परंतु हे माझं स्वरूप नाही. माझं स्वरूप तर शुद्ध ज्ञान आहे. माझं स्वरूप शुद्ध ज्ञान आहे. अशा प्रकारे आपल्या पकडीमध्ये शुद्ध ज्ञानाची धारा चालू ठेवे, त्याचा अभ्यास करे, त्याच्यामध्ये आत आत उतरे, तर तसं या ठिकाणी अशुद्धतेचा अभाव होत जाईल. अतींद्रिय ज्ञान मानस ज्ञान त्यक्त्वा अतींद्रिय ज्ञान त्यक्त्वा मानस ज्ञानम त्यक्त्वा मानस ज्ञानाचा त्याग मानस ज्ञानांचा त्यक्त्वा हे निर्विकल्प समाधियुक्त स्वसंवेदन ज्ञाने समज विभाव परिणतं त्यागेन रसिकुर्वन्ति एव परम आल्हादलक्षणत्वा सर्वज्ञ संपदं संतोषाच्या विरुद्ध सर्वज्ञ संपदेला प्राप्त होतो. म्हणजे याच्या उलट करेल त्याचं कर्मबंधाला प्राप्त होतो आणि तो सर्वज्ञ होत नाही, प्राप्त होतो. इंद्रिय मानस ज्ञानामध्ये अडकला तरी सुद्धा कर्मबंध होणार. म्हणजे मन वचन कायेच्या ज्ञानामध्ये अडकला कर्म. ज्ञान याच्यापासून भिन्न आहे अशा प्रकारे निर्णय करे त्या ठिकाणी. आणि विकारी भाव अलग आहे. भेद ज्ञानाची प्रज्ञाची कुठं टाकायची आहे? विधाकरण कशामध्ये करायचं? विकार आणि ज्ञान. ज्ञानामध्ये विकार नाही, विकारामध्ये ज्ञान. असं विकाररहित ज्ञान पकडे, त्याचा आश्रय करे, त्याला आपलं स्वरूप माने आणि त्याच्यामध्ये अधिक अधिक रमणता करेल तर केवल ज्ञान प्राप्त. जिनेंद्र भगवंताचं स्वरूप कसं आहे? विकाररहित आहे. शुद्ध ज्ञान म्हणजे जिनेंद्र भगवान. त्याने वीतरागी म्हटल्याबरोबर शब्द वीतरागी म्हणजे याच्यामध्ये विकार बिलकुल नाही. मग आपल्या ज्ञानाकडे लक्ष करून, आपल्या स्वरूपाकडे लक्ष करून आपल्या स्वरूपामध्ये विकार कुठं आहे? विकार वरच्यावर तरंगणारे आहेत, येत आहेत आणि निघून जात आहेत. मी पण असाच विकाररहित स्वरूपावाला आहे, जिनेंद्र समान आहे. अशा प्रकारे जाणे माने आणि मग त्याच्यामध्ये ध्यान म्हणजे एकाग्रता जशी करत जाईल. आणि ह्याच्यामध्ये पण श्लोकाला एक 27वा 28वा काहीतरी ध्यान योग्य तो जिन जगती तो एकच आत्मा जाण निश्चय नय हे सांगत ते निसंशय तू हे जाण. निश्चयाने असे सांगितले आहे की जो 3 लोकातील जीवाकडून ध्यान करण्यायोग्य जिनेंद्र आहे, जो तो वास्तविक आत्माच आहे असे तू भ्रांतीरहित जाण. काय सांगितलं बघा? ध्यान योग्य तो जो जिन जगती, या 3 लोकांमध्ये ध्यान योग्य कोण आहे? जिन आहे. तो जिन कुठं आहे? एकच आत्मा जाण. तो आत्मा आणि जिन याच्यामध्ये फरक काय? जिन ही संज्ञा आत्म्यालाच आहे. रागरहित आत्मा म्हणजे जिन. जिन कुठं आहे? हा आपला आत्मा, त्याचा अनुभव कर. रागरहित आत्मा त्याला जिन ही संज्ञा आहे. ते आत्मे आहेत हे ना त्या ठिकाणी जे भगवान बनलेले आहेत ते रागरहित बनलेले आहेत. ते समज प्रतीक रूपाने आहेत आपल्याला की जिन असे असतात आणि माझा आत्मा देखील रागरहित बनेल तर कसा असेल? भेदच नाही ना जिन आणि माझ्यामध्ये. तर त्या ठिकाणी म्हणून निश्चयाने असे सांगितले आहे की जो 3 लोकातील जीवाकडून ध्यान करण्यायोग्य जिनेंद्र आहे तो वास्तविक आत्माच आहे असे तू भ्रांतीरहित जा. भ्रांती सोड. त्या ठिकाणी जिन कुठंतरी बाहेर आहे, कुठेतरी शिखरजीवर आहे, तिथं जाऊन आणायचं आहे, त्याला शोधायचं आहे. अरे जिन तुझ्या आतमध्ये विद्यमान आहे. रागरहित आत्म्याचं नाव जिन आहे आणि त्या आत्म्याचं ध्यान केलं असताना तू बंधरहित बनशील.
पासून त्याला जिनही समजेल जर समजेल तिनं राहिलं एक देश चिन्ह बनला. हा, एक देश तो चिन्ह बनला. पूर्ण चिन्ह 13व्या गुणस्थानामध्ये. हा, पूर्ण चिन्ह त्या ठिकाणी असं एक देश चिन्ह कला प्रगट झाली ना. चंद्राची विजेची कला, विजेचा चंद्र उगवला नियमाने येणार का नाही कोणाला माहिती. विजेचा चंद्र उगवल्यानंतर नियमाने पौर्णिमा येते. तसं या ठिकाणी चतुर्थ गुणस्थान सम्यक दर्शन झालं म्हणजे विजेचा चंद्र उगवला नियमाने 13वं 14वं गुणस्थान येणार, पौर्णिमा येणार, परिपूर्ण ज्ञान प्रगट झाल्याशिवाय राहणार असं आहे. तर हे लक्षात आलं सगळ्यांच्या. प्रश्न काय झाला तो बाजूला राहील महत्वाचा की व्रतादी रूप शुभोपयोगाने देवाचा बंध ते मानतात, आपण पण मानतो, परंतु पुढं उसी को मोक्ष मार्ग मानते हे. याच क्रियांना, त्या ज्या शुभ सर्व क्रिया आहे त्या ठिकाणी त्या क्रियांना, त्या बंध मार्गाला ते मोक्ष मार्ग मानतात, परंतु हे मिथ्या आहे. म्हणजे बंध मार्ग अलग आहे, मोक्ष मार्ग अलग आहे. समीकरणामध्ये देखील कलित आलं ना, त्याचे ही है जब मुमुक्षु के लिए जब कर्म एक, त्याचे ही है जब मुमुक्षु के लिए सब कर्म एक, तब पुण्य एवं पाप की यह बात करनी किस लिए, निज आत्मा के लक्ष्य से जब परिणमन हो जाएगा, निष्कर्म में ही रस जगे तब ज्ञान दौड़ा आए. केवळ ज्ञान पळत येईल, त्याला आणण्यासाठी कुठे जावं लागणार नाही. ज्ञान दौड़ा आएगा, ज्ञान धावत धावत येईल. निष्कर्म में ही रस जगे, तुला कशात रस आहे. कर्म करण्यामध्ये, कर्म करना ज्ञानियों को उचित हो सकता नहीं. ज्ञानीला कर्म करणं हे मान्य नाही त्या ठिकाणी, कारण ते बंधाचं कारण आहे त्या ठिकाणी. तर निष्कर्म में ही रस जगे तब ज्ञान दौड़ा आएगा. यावेळेला केलं आश्रव दुःखकारक आहे. बुद्धिवंत त्याचं निवारण करतात त्या ठिकाणी, त्याला थोपवतात. तर हा मोक्ष मार्ग नाही. मोक्ष मार्ग ज्ञानीच्या अंतरंगामध्ये प्रगट होतो, स्वभावाच्या आश्रयाने प्रगट होतो आणि त्यावेळेला पर्यायामध्ये वीतरागता प्रगट होते, अंशिक वीतरागता. तथा व्यवहार धर्म में अनेक विपरीतताएं रूप निरूपित करते हैं. व्यवहार धर्मामध्ये देखील निश्चय धर्माचा तर तिथं पत्ताच नाही है ना त्या ठिकाणी. या दोन वेळे पण या ठिकाणी आपलं धर्म काय आहे त्याच्यावर चिंतन करा. त्याच्यामध्ये काही शंका असेल तर बोला. बंद मार्गाला मोक्ष मार्ग मानणं तर केवढी चूक झाली. एक तत्व हा एक चांगला प्रश्न आहे. ठीक आहे, त्याचे म्हणणं हा शुभभाव आहे तो परंपरेने मोक्षाला कारण आहे की नाही. परंपरेने कधी हिंसा करत करत परंपरेने अहिंसेला तो प्राप्त होईल की नाही. नाही करत. हिंसेचा अभाव अहिंसेचं कारण आहे. कशासाठी उपाय आलं ना, प्रादुर्भावा खलु रागादीनाम भवती हिंसेची. रागाधिकाची उत्पत्ती होणं ही हिंसा आहे आणि रागाधिकाचा अभाव ही अहिंसा आहे. रागाधिकाचा अभाव मोक्षाचं कारण आहे. मग रागाधिक म्हणजे शुभभाव करत करत मी शुभभावाचा त्याग करेन असं कोणी म्हणेल तर असं होऊ शकत नाही. रागाधिक करत करत म्हणजे हिंसा करत करत मी रागाधिकाचा त्याग करेन, हिंसेचा त्याग करेन, तर असं बनू शकत. तर मिथ्यात्वाचा अभाव सम्यक्त्वाचं कारण आहे. तसं हिंसेचा अभाव, रागाधिकाचा अभाव वीतरागतेचं कारण आहे, अभावात्मक कारण आहे. कारण दोन प्रकारचे असतात, एक सद्भावात्मक कारण असतं, एक अभावात्मक कारण असतं. तर या ठिकाणी रागाधिकाचा अभाव मोक्षाचं कारण आहे. रागाधिक करत करत शुभभाव आहे, त्या शुभभावाचा पुढच्या गुणस्थानामध्ये अभाव होत जातो आणि तितकी वीतरागता प्रगट होत जाते. गुणस्थान शुभभावाच्या द्वारे चढलं जात नाही. जितके शुभभाव तीव्र करेल तितकं वरचं गुणस्थान असं होईल. तर जो त्रिलिंगी आहे तो पहिल्या गुणस्थानातून दुसरं गुणस्थान चढत नाही का. त्याचे तर सगळ्यात शुभभाव किती आहेत, प्रचूर आहे. सगळ्यात उत्कृष्ट शुभभावाचं उदाहरण कोण आहे, त्रिलिंगी
मुनी आहे की जो 90 ग्रहिकामध्ये जातो, परंतु उत्तम शुभभाव करून देखील तो दुसरं गुणस्थान देखील प्राप्त करू शकत नाही. चौथं गुणस्थान प्राप्त करण्याची गोष्ट निराळी. दुसरं गुणस्थान पडतानाच आहे. अभावात जे गुणांची वृद्धी होते, त्याला गुणस्थान म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जितके जितके वीतराग भाव वाढत जातील तितकं तितकं गुणस्थान वरचं वरतं. चौथ्या गुणस्थानामध्ये वीतराग भावाचं श्रद्धान झालेलं आहे. वीतराग भावातून हा आत्मा शुद्ध ज्ञानमय वीतराग भाव स्वरूपी आहे, जिन समान आहे, कसं श्रद्धान झाल्याबरोबर चौथं गुणस्थान प्रगट होतं. मग त्या वीतराग भावामध्ये अंशिक वृद्धी झाली तर 5वं गुणस्थान, त्याच्यामध्ये तीव्रतेने वृद्धी झाली तर 6वं 7वं गुणस्थान, अधिक वृद्धी झाली तर श्रेणी मांडले आणि पूर्ण वीतरागता प्रगट करून 13वं 14वं गुणस्थान प्रगट करेल. असं आहे त्याच्यात. शुभभावाने गुणस्थान वाढत नाही, वीतराग भावाने गुणस्थान वाढतं. वीतराग भाव आत्म्याचा स्वभाव आहे, आत्म्याचा गुण आहे, त्यालाच सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र मिळतं. त्या वीतराग भावाचं श्रद्धान ते सम्यक दर्शन, वीतराग भावाचं यथार्थ ज्ञान ते सम्यक ज्ञान आणि वीतराग भावामध्ये रमणता हे चारित्र. हा मोक्ष मार्ग मानण्यायोग्य आहे. ओम नमः.